पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम। आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही, जरांगे पाटलांचा इशारा। जरांगेंच्या आंदोलनस्थळी मराठा बांधव सरकार विरोधात आक्रमक। चप्पल दाखवत सरकारचा केला निषेध। आरक्षणाबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी। नांदेडचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासानी पोलीस बंदोबस्त। रात्री हंबर्डेंच्या गाडीवर हल्ला करून दगडफेक झाल्यानंतर घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिवेशनात भूमिका मांडा। नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचं मोहन हंबर्डेंना निवेदन। मराठा आंदोलकांनी काल आमदार मोहन हंबर्डेंची गाडी फोडली होती। जळगावच्या 40 गावात सकल मराठा समाजाचं तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात बोंबाबोंब आंदोलन। मराठा समाजाला दिलेलं आश्वासन सरकार पूर्ण करत नसल्यानं आंदोलन। रोहित पवारांच्या आंबेगावमधील आढावा बैठकीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांनी उभे राहण्याची केली मागणी। हिंगोलीमध्ये नांदेड हिंगोली महामार्गावर मराठा आंदोलकांकडून बैलगाड्या आडव्या लावून रास्ता रोको। सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे आंदोलन। नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा परिसरात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको। आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली। नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मराठा संघटनेचं आंदोलन। आंदोलकांकडून रास्ता रोको। काही मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। मराठा आंदोलकांनी नांदेड हिंगोली महामार्गावर सीआरपीएफ जवानांची गाडी जी आहे ती अडवली। दिल्लीच्या दिशेने गाडी जात असताना ही गाडी थांबवली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या पळशीमध्ये रास्ता रोको आंदोलन। मराठा आंदोलकांनी लातूर अंबाजोगाई महामार्ग अडवला। मराठा समाजाकडून बीडच्या परळीत रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोकोमुळे 2 तास वाहतुकीचा खोळंबा। सगळे सोयरे शब्दाला ग्राह्य धरून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर गारगोटी मार्गावर रास्ता रोको। सकल मराठा समाजाकडून आंदोलन। धाराशिवच्या चिखलीत दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरूच। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा। बीड जिल्ह्यातील कुणबी नोंदींची संख्या 20,000वर। गेल्या महिनाभरात 6,000 नव्या नोंदी सापडल्या। जिल्हाधिकाऱ्यांकडून आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला। जळगावच्या मुक्ताईनगरात मराठा समाजाकडून मनोज जरांगेंचा चांगल्या आरोग्यासाठी संत मुक्ताईला साकडं। मराठा समाजाकडून संत मुक्ताईंचं करण्यात आली महाआरती। लातूरच्या उदगीर शहरात मराठा संघटनांकडून बंद। मराठा संघटनांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। उदगीरमधील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यात एसटी बस सेवा बंद। हिंसक आंदोलनाच्या शक्यतेमुळे आगारातील सर्व बस फेऱ्या रद्द। मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी आंबेडकरी कार्यकर्ते एकवटले। बीडच्या माजलगावमध्ये बाबूराव पोटभरेंच्या नेतृत्वात माजलगाव तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन। बीडच्या परळीमध्ये तालुक्यातील कौडगाव हुडामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी मराठा समाजाचं उपोषण। आंदोलनाला 157 दिवस पूर्ण। जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी। चिपळूणमधील कालच्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाचे 5 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। काल निलेश राणेंचे कार्यकर्ते आणि भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा। रत्नागिरी जिल्ह्यात 24 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू। पोलीस प्रशासनाचा निर्णय। चिपळूणमधील कालच्या राड्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। रायगडच्या म्हसळ्यातील मेळाव्याआधी अजित पवारांचा 35 फुटांचा भव्य हार घालत जंगी स्वागत। म्हसळा शहरात अजित पवार गटाची रॅली। माढा लोकसभा मतदारसंघात रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचे बाईक रॅलीमधून शक्ती प्रदर्शन। विजयी निर्धार मेळाव्यात माढा परभणीतून लोकसभा लढवण्याची केली घोषणा। अमित ठाकरेंवर मारहाण केल्याचे आरोप करणारे महेश जाधव उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार। उद्या नवी मुंबईच्या वाशीमध्ये महेश जाधव यांचा पक्षप्रवेश होणार। वर्ध्यात उद्या प्रकाश आंबेडकरांची महाएल्गार सभा।
बोरगाव मेघे इथल्या गणेशनगरच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी, सभेसाठी भव्य स्टेजचीही उभारणी. नाशकात कांदा तस्करीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. डाळिंब टोमॅटोच्या बॉक्समधून कांद्याची तस्करी सुरू आहे. कांदा तस्करांवर कारवाई करण्याची मागणी. भंडारा शहरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाईक रॅलीला सुरुवात. बाईक रॅली राज्यात 2500 किलोमीटरचा प्रवास करणार. वाशिममध्ये स्वस्त धान्य दुकानात ऑनलाईन साईट चालत नसल्याने नागरिकांना त्याचा मनस्ताप. रिसोड तालुक्यातील रिठदमधील स्वस्त धान्य दुकानातील हा प्रकार. नागरिकांवर तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ. जळगावच्या पोलीस मैदानात 18 ते 20 फेब्रुवारीपर्यंत जाणता राजा या महानाट्याचं आयोजन. जिल्हा प्रशासनाकडून 350व्या राज्याभिषेका वर्षानिमित्त हे आयोजन. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर दर्शनासाठी साईंच्या दरबारी. साई संस्थानाकडून करीर यांचा सत्कार. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर 1100 पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त. नागरिकांना सकाळी 10 नंतर गड चढण्याचा निर्देश. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुखांची माहिती. धुळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलची रॅली. चिमुकल्यांकडून शिवरायांची वेशभूषा. परिसरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. यंदाची शिवजयंती मालेगावकर अयोध्येमध्ये साजरी करणार आहेत. अयोध्येतील शिवजयंतीसाठी 130 खासगी तर 10 ट्रॅव्हल्स रवाना. नाशिकच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन. नाशिक शहरात समितीकडून दवंडीच्या माध्यमातून पालखी सोहळ्याचं नागरिकांना उपस्थित राहण्याचं. अमरावती जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायतीच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीचे 72 कोटी 65 लाख 85 हजार थकीत. वसुलीसाठी सीईओंकडून विशेष पथकाची नेमणूक. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी मंडळामध्ये तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करा. मनसे शेतकरी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. अहमदनगरच्या अकोलेमध्ये विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा. डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन. भंडाऱ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि एआयएसएफ कडून निदर्शनं करत आंदोलन. किसान कामगार संघटनांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ निदर्शनं. कापसाच्या दरांसाठी शरद पवार गटाचं नागपूरमध्ये आंदोलन. कापसाचे दर दिवसेंदिवस कमी होत असल्यानं शरद पवार गट आक्रमक. चंद्रपुरात एलजीबीटीक्यू समुदायाच्या वतीने गौरव मार्चचं आयोजन. शहरातील आझाद बगीचा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला गौरव मार्च. नांदेडमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे चिकूच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. चिकू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अवकाळी गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान. पीक विम्याची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. वर्ध्यातील आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये उन्हाळी गहू कापणीला वेग. अवकाळीमुळे धान पिकाला मोठा फटका बसल्याने उन्हाळी गव्हाचं पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा भर. वाशिममध्ये तूर पिकांसह रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू. भुईमूग, उन्हाळी सोयाबीन पिकांसाठी शेतकऱ्यांची लगबग.